आलेला भक्तावर जर संकट आला असेल ताबडतोब दूर करून द्यायचं. त्यावेळेला त्याला काही झालं नाही पाहिजे अशी त्यांची यात. नुसतं जरी भस्म असा लावला ना तरी तो माणूस बरा व्हायचा जरी आजारी पडला त्याच्यामध्ये. म्हणजे त्यांच्यामध्ये पॉवर होती. आपला महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी. संत महात्म्यांनी या भूमीवर जीवन कसं जगावं, जीवनाचा अर्थ कसा उलगडावा आणि परमेश्वराशी कसं जोडलं जावं हे शिकवलं. असेच एक तेजस्वी संत म्हणजे कोल्हापुरातील गगनबावडा येथील गगनगिरी महाराज. सन 1906 साली सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातील जांभूळवण मणदुरे गावात राजमान्य राजश्री पुलकेशी वंशीय चुलकी चालुक्य सोळंके घराण्यात एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला. डोळ्यामध्ये विलक्षण तेज आणि मनात अध्यात्माची ओढ लागलेल्या या बालकाने केवळ 8व्या वर्षी हिमालयाचा मार्ग धरला. हिमालयातील चित्रकूट पर्वतावर त्यांची भेट थोर संत चित्रानंद स्वामींची झाली. या गुरूंच्या सानिध्यात त्यांनी तब्बल 12 वर्षे कठोर तपश्चर्या केली. सिद्ध साधनेचा गहन अभ्यास केला. 12 वर्षाच्या तपश्चर्येनंतर गगनगिरी महाराजांना जनकल्याणासाठी बाहेर पडण्याचा आदेश मिळाला. त्यांनी दक्षिण भारताचा प्रवास सुरू केला. चालत चालत ते कोल्हापुरात पोहोचले, जिथे त्यांची भेट झाली कोल्हापूर गादीचे वारसदार छत्रपती राजाराम महाराज साहेबांशी. छत्रपतींनी गगनगिरी महाराजांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन त्यांना गगनगड ही जागा जनसेवेसाठी अर्पण केली. गगनगिरी महाराजांनी जनसेवेस सुरुवात केली. लाखो लोक त्यांच्या चरणी आले. महाराजांचे मार्गदर्शन, त्यांचे सल्ले आणि त्यांचे आशीर्वाद हे भक्तांसाठी जीवन बदलणारे ठरले. महाराजांनी आपल्या 102 वर्षाच्या दीर्घ आयुष्यात हजारो लोकांचे जीवन उजळत ठेवले. त्यांचे शब्द, त्यांचे आशीर्वाद आणि त्यांच्या शिकवणींनी लाखो लोकांचं जीवन बदलून टाकलं. चार फेब्रुवारी 2008 साली गगनगिरी महाराज आपल्यातून देहरूपाने निघून गेले. पण महाराज चैतन्य रूपाने आजही भक्तांच्या अडचणींवर मार्ग काढतात, त्यांच्या आयुष्याला दिशा देतात आणि त्यांच्या आयुष्यात भक्तीचा प्रकाश पसरवतात. गगनगिरी महाराजांचे जीवन म्हणजे एक तेजस्वी आदर्शच. संत परंपरेचे हे गौरवशाली प्रकाशपुंज महाराष्ट्राच्या भूमीवर अखंड तेज देत आहे.